94.3 टोमॅटो FM तुम्ही आहात दिल से रसिका आहे तुमच्याबरोबर. आणि आज बुधवार अर्थातच तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की आजही एक खास मेड फॉर ईच अदर कपल घेऊन रसिका नक्कीच येणार. तर मी आलेली आहे आणि माझ्याबरोबरचं आजचं हे खास कपल कोण आहे उत्सुकता तर असेलच. तर वेगवेगळ्या TV सिरियल्स म्हणजे आभाळ माया किंवा दामिनीमधला तो तेजस अशा वेगवेगळ्या TV सिरियल्समधून तो आपल्याला पहिल्यांदा भेटला. आणि मग नागेश कुकनूर यांची मूवी होती इक्बाल, यातून त्यांनी बॉलिवूड डेब्यू केलं. आणि मग डोर, अपना सपना, मनी मनी आणि वेगवेगळ्या हिंदी मूवीजमधून सुद्धा ॲज अ ॲक्टर म्हणून तो आपल्याला भेटला. मग वेगवेगळ्या मराठी सिनेमांचं प्रोडक्शन केलं आणि आता तो एक डिरेक्टर म्हणून सुद्धा खूप फेमस झालेला आहे. तर असा सगळ्यांचा लाडका असा आपला तो कोण आपल्याबरोबर आहे आणि तितकीच लाडकी ती सुद्धा. आता हे दोघं जण नेमके कोण आहेत ऐकूया आपण त्यांच्याकडूनच. नमस्कार, मी दीप्ती तळपदे. राम राम, मी श्रेयस तळपदे आणि तुम्ही ऐकताय दिल से मेड फॉर ईच अदर RJ रसिका बरोबर 94.3 टोमॅटो FM वर एकदम फ्रेश. आता आपलं मेड फॉर ईच अदर आहे, त्यामुळे मला ते सगळ्यात बेसिक विचारायचं आहे की आपलं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज? नाही, लव्ह मॅरेज. आमची भेट झाली 2000 साली दीप्तीच्या कॉलेजमध्ये. ती कॉलेजचं तिचं शेवटचं वर्ष होतं आणि त्यांच्या कॉलेजमध्ये एक फेस्टिवल होतं आणि मी नुकताच टेलिव्हिजन करायला लागलो होतो मराठीमध्ये आणि माझं एक कॅरेक्टर पॉप्युलर झालं होतं. सो त्यांच्या फेस्टिवलसाठी तिने मला बोलावलं होतं. म्हणजे बरेच ॲक्टर्स ॲक्ट्रेसेसना बोलावलं होतं, त्यात मी सुद्धा एक होतो आणि तिकडची आमची ओळख तिथे भेट झाली. आणि ते म्हणतात ना की देखा जो तुझे यार दिल में बजी गिटार, सो तशी ती घंटी वाजली होती. अँड यु नो पोस्ट दॅट ती फ्रेंडशिप वाढली अँड देन आय स्टार्टेड लाइकिंग हर. इनफॅक्ट आम्ही भेटल्याच्या चौथ्या दिवशी आय काइंडा प्रपोज अँड आय सेड यु नो की मला तू खरंच खूप आवडतेस आणि मला तुझ्याबरोबर लग्न करायला आवडेल. सो ऑब्व्हियसली कुठल्याही मुलीसाठी तो असा शॉकच असतो. सो त्याच्यानंतर आय गेस शी सेड की आय नीड सम टाईम टू थिंक. आणि मग एक मला वाटतं 2 वर्षानंतर शी फायनली सेड येस आणि त्याच्या 2 वर्षानंतर मग वी गॉट मॅरिड. हो, क्या बात आहे. दीप्ती, मला तुला विचारायचं आहे की तुमच्या कॉलेजमध्ये सेलिब्रिटी म्हणून आलेलं होतं आणि बहुतेक तू रिसीव्ह करण्यासाठी वगैरे ती जबाबदारी तुझ्यावर होती. पहिल्यांदा जेव्हा ह्याला बघितलेलं, जसं ह्यांच्या दिलमध्ये गिटार वाजलेली होती, तसं तुला काही वाटलं होतं की हा आपला लाईफ पार्टनर वगैरे होऊ शकेल? नाही, ॲक्च्युली जोपर्यंत ऑल ऑफ आवर फ्रेंड्स डिसाइडेड की श्रेयसला बोलवायचं आहे, सो मी तेव्हा आभाळ माया सिरियल बघायची नाही. सो आय वॉज नॉट इवन अवेअर की तो कोण आहे. सो अ फ्रेंड ऑफ माइन वुड मेक मी सिट विथ हर की मी तुला दाखवते. सो दॅट्स हाव आय इवन गॉट टू नो ऑफ हिम. So just a few days before we met, so it wasn't that instant, but yeah. So like he said, Shreyas आला तिकडे कॉलेजमध्ये आमच्या and I liked the way he was. So and yes, 4 दिवसानंतर त्यांनी लगेचच विचारलं, so that was a shocker. पण I started liking him and yeah, eventually I said yes. So त्याच्या इतकं गिटार तेवढा फास्ट वाजले नव्हते, but yeah, eventually it did. ओके, पण तरी 2 वर्ष झालीस तू त्याला हो म्हणायला. मी ॲक्च्युली US ला जाणार होती फॉर फर्दर एज्युकेशन आणि विच इज वाय आय डिडंट वॉन्ट टू गेट इन्वॉल्व्ड. तर दॅट वॉज द प्रायमरी रिझन आणि त्याच्यानंतर आय डिड नॉट. सो देन देर वॉज नो रिझन. म्हणून श्रेयसला हो म्हटलं. If you put it like that. Okay. Actually, how come we never thought of this? 13 years we never. लक्षात आलं हे. आता US राहिलंय, ठीक आहे, माझं तुला मी ओके म्हणणार काहीतरी हे नाही तर ते. तरी सुद्धा पण मग जेव्हा हो म्हणलीस ना तू त्याला, तेव्हा कुठली गोष्ट क्लिक झालेली की हा श्रेयस मधलं मला हे आवडते म्हणून मला श्रेयस नक्कीच लाईफ पार्टनर म्हणून हवा? Whatever if you've seen of him also, the first thing that will always hit you with him is his honesty and his sincerity. So that is something that stuck with me also, you know. आणि जे नॉर्मली इम्प्रेस करायचे प्रयत्न असतात ते काहीच नव्हते. ही वॉज व्हेरी अपफ्रंट अबाउट इट, यू नो. So I really like that आणि I guess that's what I like about him even today. Yes, okay.
सो श्रेयस आणि दीप्ती तळपदे हे आहे आजचं आपलं मेड फॉर ईच अदर कपल. खूप छान इंटरेस्टिंग अशा गप्पा म्हणणार आहोत, भरपूर दंगामस्ती करायची आहेत आणि बऱ्याच काही इंटरेस्टिंग गोष्टी मला यांच्याकडून जाणून घ्यायच्या आहेत, तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत. सो त्यासाठी एन्जॉय करत राहा 94.3 टोमॅटो FM. दिल से रहा रसिका बरोबर एकदम फ्रेश. तर नागेश कुकनूर यांच्या इक्बाल या मूवीमधून त्यांनी बॉलिवूडमध्ये डेब्यू केला आणि त्यांच्याच डोर या मूवीमधून त्यानं एक कॉमिक रोल प्ले केला की जो क्रिटिक्सना पण खूप आवडला आणि सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा. 2006 मध्ये अपना सपना मने मने किंवा 2007 मध्ये फराह खानची ब्लॉकबस्टर मूवी आली होती ओम शांती ओम. त्याच्यामध्ये त्यानं शाहरुख खान बरोबर पप्पू मास्टरचा रोल केला होता, तुम्हाला आठवत आहे ना. तर अशा वेगवेगळ्या मूवीज मधून तो आपल्याला ॲज अन ॲक्टर म्हणून भेटायला आला, तो श्रेयस तळपदे. आणि त्याच्या या मूवीजमध्ये त्याला तितक्याच बरोबरीनं साथ देणारी, प्रोडक्शन लाईनमध्ये त्याला मदत करणारी प्रोड्युसर दीप्ती तळपदे हे आहे आजचं आपलं खास मेड फॉर ईच अदर कपल. तर मगाशी दीप्तीने तर सांगितलं की तिला नेमकं श्रेयस मधलं काय क्लिक झालं ॲज अ लाईफ पार्टनर म्हणून. श्रेयस, मला तुला विचारायचं आहे की तुला नेमकं काय वाटलं की येस दीप्ती आपली एक लाईफ पार्टनर होऊ शकते, हे नेमकं कधी वाटलं, कसं वाटलं, काय सांगशील? वेन समवन स्पेशल कम्स इन टू युअर लाईफ, कोण असं स्पेशल येतं तेव्हा तुम्हाला ऑटोमॅटिकली कुठेतरी जाणवतं की नाही बॉस, मला हिच्याबरोबर माझं लाईफ स्पेंड करायला आवडेल, मला हिच्याबरोबर म्हातारं व्हायला आवडेल. यु नो. सो आय गेस पहिलीच आमची जी भेट झाली तेव्हा कुठेतरी असं वाटलं की नाही यार छान आहे ही मुलगी. आणि ज्या दिवशी आम्ही तो इव्हेंट होता कॉलेजमध्ये, त्यानंतर मला आठवतं की दीप्ती मला परत सोडायला घरी आली होती आणि खूप फनी होता तो इन्सिडेंट ॲक्च्युली. तिने मला विचारलं होतं, मी तेव्हा जस्ट टेलिव्हिजन सुरुवात केली होती आणि माझ्याकडे अर्थात काही पैसे वगैरे फार नसायचे. सो तिने मला विचारलं होतं, अच्छा या दिवशी मग तू कसा येणार कॉलेजला, यु नो. सो युजली लोक म्हणजे सेलिब्रिटीज आहेत ते यु नो गाडीमधनं वगैरे जातात. सो मी मला सगळीकडे बसने फिरायची सवय, म्हणून तिने विचारलं कसं येणार, मी म्हटलं बस. सो ती म्हणाली की बस. तर मी म्हटलं अरे बापरे, आपण सेलिब्रिटी आहोत, आपण बस कसं काय बोललो. आणि पहिला इव्हेंट होता माझ्या आयुष्यातला ॲज अ सेलिब्रिटी. सो मी म्हटलं की नाही बस नाही, मी ॲक्च्युली रिक्षा करून येईन. तर ती म्हणाली नाही इट्स ओके, आम्ही कॉलेजकडनं सगळ्यांना गाडी पाठवतोय, सो तुम्हाला गाडी पिकअप करेल आणि तुला घेऊन येईल. सो वेन शी केम बॅक टू ड्रॉप मी, तेव्हा आम्ही बऱ्याच गप्पा मारल्या आणि आय गेस समवेअर तेव्हा मला असं वाटलं की यु नो शी इज प्रॉब्ली द राईट गर्ल, द गर्ल दॅट आय हॅव बीन वेटिंग फॉर लेट्स से. आणि तिला लोकांची समज खूप चांगली आहे आणि ती खूप स्ट्रेट फॉरवर्ड आहे. म्हणजे लाईक शी सेड की मी उगाचच कोणाला इम्प्रेस करायचा प्रयत्न किंवा मी जे नाही आहे ते दाखवायचा प्रयत्न करत नाही, मी करू शकत नाही. सिमिलरली दीप्तीचं पण तसंच आहे, जे आहे ते समोर आहे, तोंडावर आहे. यु नो, उगाचच मला बरं वाटेल म्हणून 4 गोष्टी ती बोलणार नाही. शी वॉज व्हेरी यु नो स्ट्रेट फॉरवर्ड अँड फ्रँक अबाउट एव्हरीथिंग दॅट शी फेल्ट इवन देन. सो मला आय थिंक या क्वालिटीज कुठेतरी आवडल्या. त्याच्यापेक्षा यार ही सरळ आहे मुलगी, जे आहे ते. इनफॅक्ट मला आठवतं 4थ्या दिवशी वेन आय फेल्ट लाईक यु नो टेलिंग की मला तू आवडतेस आणि लग्न करायचं आहे, तेव्हा ऑब्व्हियसली शी वॉज शॉक बट शी वॉज व्हेरी क्लिअर. बघ मी शिक्षणासाठी US ला जाणार आहे, यु नो. सो ऑफकोर्स तू चांगला मुलगा आहेस, मलाही तू आवडतोस, पण या रिलेशनशिपचं पुढे काही होईल असं मला वाटत नाही आहे. कारण वन्स एकदा US ला गेल्यानंतर अर्थात शिक्षण तिकडे, मग त्यानंतर नोकरी तिकडे, काम तिकडे, यु नो. सो मी कितपत परत इंडियामध्ये येईन आय डोंट नो. सो शी वॉज व्हेरी प्रॅक्टिकल आणि ऑनेस्ट अबाउट द होल थिंग. म्हणजे उगाचच नाही ठीक आहे आपण बघू वगैरे असं काही फिल्मी काही विचार नव्हते. सो दॅट इज वॉट आय रिअली लाईक्ड अबाउट हर. अनफॉर्च्युनेटली फॉर्च्युनेटली यु नो काही म्हणा तिचं US ला जाणं कॅन्सल झालं अँड या वी गॉट टुगेदर. ओके, पण 2 वर्षांचा जो काही तिनं स्पॅन घेतला मध्ये हो म्हणायला, तेव्हा नक्की काय वाटत होतं? प्रयत्नांती परमेश्वर ना. सो तेव्हा 2 वर्ष प्रयत्न सुरू होते, प्रयत्न कम्प्लीट. हो म्हणजे सी, कारण लाईक आय सेड की मला मी कधीच त्याच्या आधी कोणाला असं डेट केलं नव्हतं आणि आय नेव्हर हॅड एनी अफेअर विथ एनीवन. सो माझं असं काही अफेअर वगैरे कोणाशी काही नव्हतं. शी वॉज द फर्स्ट गर्ल दॅट आय रिअली लाईक. शी वॉज द फर्स्ट गर्ल आय रिअली लव्ड. सो म्हटलं मग असं तर होऊ नाही शकत ना, ठीक आहे, यू नीड टू गिव्ह दॅट पर्सन सम टाईम. तिला पण तिच्या करिअरबद्दल प्रायोरिटीजबद्दल विचार करायचा होता. सो आय थिंक दॅट टाईम बोथ ऑफ अस रिस्पेक्टेड दॅट अबाउट इच अदर अँड यु नो वी गेव इच अदर दॅट टाईम. जेव्हा तिला असं वाटलं, कॉन्फिडंट वाटलं की नाही ठीक आहे आय कॅन यु नो गो अहेड विथ दिस गाय,
तेव्हा शी सेड येस. सो आय थिंक इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की टू अंडरस्टँड की तुम्हाला काय हवं आहे लाईफमध्ये आणि त्याच्यासाठी तुम्ही पेशंटली थांबायला तयार आहात का. असं झालंय, छानच झालं, पण असंच विचारते, समजा तिनं सांगितलं असतं की नाही बाबा श्रेयस नाही जमते आपली, तर तू काय केलं असतं, आजन्म ब्रह्मचारी वगैरे. किंवा यू प्रॉब्ली वुडंट बी कंडक्टिंग दिस इंटरव्ह्यू. कारण तेव्हा सुद्धा जेव्हा तिचं US ला जायचं चाललं होतं, मी विचार करत होतो की ठीक आहे ती इकडे राहू नाही शकत पण मी तिकडे जाऊ शकतो, यु नो. सो आय वॉज प्लॅनिंग टू क्विट एव्हरीथिंग, किंवा तिकडे दुसरी काहीतरी नोकरी वगैरे असं. म्हणजे मी लोकांशी बोलणंही सुरू केलं होतं आणि मी त्यांना विचारत होतो की मी तिकडे अजून काय काय करू शकतो वगैरे वगैरे. सो आय हॅड स्टार्टेड थिंकिंग ऑन दोज लाईन्स. सो आय वॉज व्हेरी क्लिअर दॅट यु नो शी इज अ गर्ल दॅट आय वॉन्ट टू get married to and spend my life. It's a dream come true in the real sense of the term. But having said that, I didn't want him to sacrifice everything because 20 years down the line, 15 years down the line, when you look back in life, you know, it shouldn't be filled with any regret. And it should not be, I mean, basically. So I wasn't too for it. त्यावेळेला जेव्हा तो हे सगळं सांगत होता आणि मला कुठेतरी वाटायचं की नाही त्यांनी त्याचं, बिकॉज ही इज व्हेरी गुड ॲट वॉट ही डज आणि त्याला खूप आवडतं ते, यु नो. सो इट्स इन अ वे इट्स हिज हॉबी, दॅट्स हिज प्रोफेशन टुडे. आणि खूप कमी लोक ते करू शकतात, यु नो. सो आय डोंट वॉन्ट हिम टू गिव्ह अप एव्हरीथिंग फॉर मी. लाईक आय सेड, इट्स ओव्हरवेल्मिंग अँड इट्स द बेस्ट फीलिंग एव्हर, बट आय डोंट वॉन्ट टू बी रिस्पॉन्सिबल फॉर एनी अनहॅपीनेस लेटर इन लाईफ, यु नो. ओके. आणि मग हो नंतर लग्न व्हायला साधारण किती वेळ गेला? 2 वर्ष. ओके. सो श्रेयसचं एकदम ठाम मत होतं की काहीही झालं, जर दीप्ती समजा फॉरेनला गेली तर आपण तिकडे जायचं, पण आपण तिच्याबरोबरच लग्न करायचं किंवा तिच्याबरोबर एकनिष्ठ राहायचं. जेव्हा हे इतकं जर एकमेकांची मतं ठाम असतील तर नक्कीच तुम्ही मेड फॉर इच अदर कपल होऊ शकता. भले मग कितीही तुम्हाला अप्स अँड डाऊन्सना फेस करावं लागू शकतं, पण तरी सुद्धा है ना. सो अशा काही इंटरेस्टिंग गोष्टी आपण नक्कीच शिकत असतो जेव्हा अशा काही गप्पा गोष्टी ऐकत असतो त्यांच्याकडून. तेव्हा आता गिफ्ट्स किंवा त्यांच्या काही खास आठवणी त्या दिवसांमधल्या विचारूया आपण या गाण्यांच्या नंतर. ऐकत रहा 94.3 टोमॅटो FM. दिल से रहा रसिका बरोबर एकदम फ्रेश. मेरी आंखों के ख्वाब, दिल की अरमान हो तुमसे ही तो मैं हूँ, मेरी पहचान हो तुम. मैं जमीन हूँ अगर तो मेरे आसमां हो तुम, सच मानो मेरे लिए सारा जहां हो तुम. आप हो 94.3 टोमॅटो FM पर दिल से रसिका बरोबर. आणि आज खास मेड फॉर इच अदर कपल आपल्या बरोबर श्रेयस तळपदे आणि सौ दीप्ती श्रेयस तळपदे. आता नुसतं नावच सांगितलं की आपल्याला कळतं ना की आपल्या मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमधलं हे खूप मोठं नाव आहे श्रेयस तळपदे. आपल्या सगळ्यांचा तो लाडका अभिनेता तर आहेच, पण त्याचबरोबर एक उत्तम प्रोड्युसर आणि डिरेक्टर सुद्धा. तर श्रेयस, थोडंसं मला तुम्हाला आठवणींच्या मध्ये घेऊन जायचं आहे. आणि ते जे काही दिवस असतात ना पहिले गाठी भेटीचे वगैरे, ते खूप छान असतात, एकदम रोमॅन्टिक असतात. तेव्हा आपण एकमेकांना काही छान गिफ्ट्स वगैरे देत असतो की ज्या आपल्याला लाईफ टाईम एक मेमरी देत असतात. तर अशा काही तुमच्या आठवणीतल्या गिफ्ट्स त्याच्याबद्दल काय सांगाल? ॲक्च्युली ना मी जेव्हा पहिला दीप्तीला भेटायला जायचो, ऑफकोर्स ते गाडी ती फक्त त्या कार्यक्रमापुरती होती. नंतर आय गॉट बॅक टू बस, यु नो. सो आय रिमेंबर लोखंडवाल्यावरनं एक बस जायची मुलुंड चेक नाक्यापर्यंत. सो मी मुलुंड चेक नाक्याला उतरायचो. आय यूज्ड टू मेक इट अ पॉईंट की, आणि ठाण्याला दीप्ती थांबलेली असायची. सो मी जेव्हा क्रॉसओव्हर करायचो त्याच्या आधी आय यूज्ड टू बाय सम फ्लावर्स अँड अ चॉकलेट, कारण चॉकलेट्स तिला खूप आवडतात. सो सुरुवातीला मी नेहमी ते घेऊन जायचो. नंतर थोडं ते कमी व्हायला लागलं. ॲक्च्युली नंतर काय झालं की खरं तर मम्मी बाईक घेतली आणि मम्मी गाडीही घेतली. पण ना मी जेव्हा बसने जायचो तेव्हा मी जास्त प्रॉम्प्ट आणि वेळेत जायचो. जेव्हा बाईक आणि गाडी आली तेव्हा आपलं असं असतं ना, बाईक आहे पटपट जाऊ, तेव्हा मला नेहमी उशीर व्हायला लागला, यु नो. सो मग आता त्या वेळेत पोचायच्या ह्याच्यामध्ये म्हटलं जाऊ दे, गिफ्ट वगैरे चॉकलेट वगैरे. नंतर आय हॅड टू रीच देअर ऑन टाईम. आणि कित्येकदा असं झालं, यु नो, की मी तिला सांगितलं की आपण या ठिकाणी भेटूया, आणि नंतर ती पोचायची तरी मी कुठेतरी लांब बसायचो. मी तिला सांगायचो थोडीशी अजून पुढे इकडे ये, थोडी अजून इकडे ये. बट आफ्टर अ पॉईंट मग मी विसरलो. बट यु नो, इनिशियली आय यूज्ड टू इवन रिमेंबर
की आम्ही जेव्हा भेटायचो तेव्हा तिने काय कपडे घातले होते, काय कानातले घातले होते वगैरे वगैरे. सो टू द पॉइंट वेअर नाव ही इज ऑब्लिव्हियस. एक्झॅक्टली. आता मी खरंच म्हणजे इट्स अनफॉर्च्युनेट आणि या निमित्ताने ते आठवतंय. सो आय मेक इट अ पॉईंट की मी ते लक्षात ठेवीन. जे काय होते आम्ही भेटायचो तिथे ठाण्यामध्ये त्यावेळेला आय रिमेंबर दे यूज्ड टू बी सम 3-4 रेस्टॉरंट्स. सो मग एक ग्रिल नावाचं रेस्टॉरंट होतं ठाण्यामध्ये. दॅट इज वेअर वी यूज टू मीट. आणि आय गेस दॅट टाइम आय कुड जस्ट अफोर्ड अ सँडविच समथिंग लाईक दॅट. सो ते खायचो आणि थोडा वेळ गप्पा मारून नंतर मी निघायचो. सो जसं मग नंतर हळूहळू काम वाढत गेलं, थोडे पैसे यायला लागले. अर्थात ग्रिल रिमेन कॉन्स्टंट. पण मग गिफ्ट्स आय डोंट नो, मे बी परफ्युम्स कधी आणि कधी ग्लेज वगैरे असं काय काय द्यायचो. तुम्हाला माहितीये का, मी जेव्हा जेव्हा या अशा गप्पा गोष्टी या सगळ्यांच्या बरोबर करत असते ना, तेव्हा त्यांच्या चेहऱ्याकडे बघताना मला जाणवतं की येस, ते जेव्हा असे त्यांच्या भूतकाळामध्ये रमलेले असतात ना, तेव्हा त्यांची एक अशी उजळणी तर सुरू असतेच की आपण काय काय गोष्टी मागं सोडून आलो आहोत आणि नेमके तर त्यातल्या कुठल्या गोष्टी पुन्हा सुरू करायला पाहिजेत की ज्यामुळं आपलं नातं एकदम फ्रेश होऊ शकतं, त्याच्यामधला हॅपीनेस आपण आणखीन वाढवू शकतो, आपलं नातं आणखीन घट्ट होऊ शकतं. ही जेव्हा रिव्हिजन त्यांच्या चेहऱ्यावर मी बघते ना, तेव्हा मला असं वाह क्या बात आहे, खूप छान वाटतं. हे खरोखरचं फिलिंग तुम्ही सुद्धा पाहायला हवं. किमान तुम्ही जेव्हा ऐकता या गप्पा गोष्टी तेव्हा नक्कीच तुम्ही सुद्धा फील करत असाल, है ना. तर अशा आणखीन काही इंटरेस्टिंग वाल्या गोष्टी मला विचारायच्या आहेत की श्रेयस आणि दीप्ती या दोघांच्या मध्ये थोडासा इकॉनॉमिकल डिफरन्स तर होताच. तो त्यांनी कसा मॅच केला, त्याच्यामध्ये त्यांच्या आईबाबांची रिॲक्शन, त्यांच्याबरोबरच्या ॲडजस्टमेंट्स, ओव्हरऑल या सगळ्याच गोष्टी मला जाणून घ्यायच्या आहेत. विचारूया आपण, बोलूया याच्याबद्दल या गाण्यांच्या नंतर. ऐकत रहा 94.3 टोमॅटो FM. दिल से रहा रसिका बरोबर एकदम फ्रेश. 94.3 टोमॅटो FM वर तुम्ही आहात रसिका बरोबर दिल से. आणि आज मेड फॉर ईच अदर खास कपल आपल्याबरोबर श्रेयस तळपदे आणि दीप्ती श्रेयस तळपदे. तर श्रेयसनं जसं हिंदीमध्ये भरपूर काम केलं तसं मराठीमध्ये सुद्धा बरं का. म्हणजे सनई चौघडे ही त्यानं प्रोड्यूस केलेली मराठी मूवी, किंवा आणखीन पोस्टर बॉईज नावाची एक आणखीन मूवी त्यानं रिलीज केलेली होती की ज्याचा नंतर हिंदीमध्ये सुद्धा रिमेक झाला आणि त्या मूवीमधून त्यांना बॉलिवूडमधलं डिरेक्टोरियल डेब्यू सुद्धा केलं. तर अशा श्रेयस तळपदेच्या मूवीजबद्दल, त्याच्या करिअरबद्दल तर भरपूर काही बोलता येईल, पण ॲज अ लाईफ पार्टनर म्हणून तो कसा आहे, एक ह्युमन बिईंग म्हणून तो कसा आहे, हे आज आपल्याला खास करून जाणून घेता येतं. आणि त्याचबरोबर त्याचे बेटर हाफ अर्थात दीप्ती तळपदे, तर हिच्याबद्दल सुद्धा बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी एकूणच यांच्या जर्नीबद्दल आपण जाणून घेतो आहोत. तर मला तुम्हा दोघांना पण विचारायचं आहे की जेव्हा तुमचं दोघांचं लग्न झालं तेव्हा तुमच्या या बोलण्यामधून जाणवते की दीप्ती ही कम्पॅरेटिव्हली जास्त रिच होती आणि श्रेयसची परिस्थिती, इकॉनॉमिकल कंडिशन ही थोडीशी त्या मनाने कमी होती. तर मग याच्यामुळं तुमच्या दोघांच्या फॅमिलीजमध्ये काही प्रॉब्लेम्स आले का, किंवा त्यांनी मग यामुळं काही नाही होय वगैरे असं म्हणलं का तुमच्या लग्नाला? काय होती सिच्युएशन नेमकी तेव्हाची? आय एम शुअर आईबाबांच्या माझ्या मनात हे आलंच होतं, बट दे नेवर सेड इट इन दोज मेनी वर्ड्स. आणि बिफोर आय गॉट मॅरिड माय फादर टोल्ड मी दॅट it's my decision and I will have to see this through, you know. So if I had the sense to take this decision on my own, मग मी ते निभावायला पण पाहिजे, you know. And then so yeah, that stayed with me. आणि मी माझ्या आई बाबांना म्हणजे I've seen my mother stand by my father, कारण जेव्हा त्यांचं लग्न झालं तेव्हा they weren't as well off. त्यांचं ऑफकोर्स अरेंज मॅरेज होतं, but together they grew and they gave me a good life, you know. So I've seen that. Yes. I have never seen my mother complain about my father not being there, not attending weddings. म्हणजे असं कधी नव्हतं. सो माझं करेक्ट माझं कंडिशनिंग ते होतं. सो आय वॉज प्रिटी ओके विथ इट. ओके. आणि मग लग्नानंतर एक वेगळा प्रवास सुरू होतो, काही ऍडजस्टमेंट्स करायला लागतात, जरी आपण कितीही तयार असलो तरी सुद्धा. पर्सनल लेवलला असतात किंवा एक लग्न आपल्या फॅमिली बरोबर सुद्धा होत असतं, दोन फॅमिलींचं लग्न होत असतं. मग त्या ऍडजस्टमेंट्स बद्दल काय सांगशील? कशा प्रगत गेला तुम्ही? You know, we also married pretty young. So, म्हणजे you just take each day as it comes, मला असं वाटतं. आणि so many things happened simultaneously. इक्बाल रिलीज झाला त्या वर्षी, इक्बालचं शूटिंग ॲक्च्युली झालं, मग त्याच्यानंतर रिलीज झालं, मग त्याच्यानंतर his journey began, you know, and I was always a part of it. So, time just went by and
बेस्ट पार्ट मला असं वाटतं की म्हणजे आमचं लग्न झालं आणि नेक्स्ट डे म्हणजे आम्ही रात्री 2-2:30 वाजता काहीतरी घरी आलो आणि सकाळी 7ची फ्लाईट पकडून मी हैदराबादला गेलो इक्बालच्या शूटिंगसाठी आणि मी आलो त्याच्यानंतर 2 महिन्यांनंतर आय थिंक मार्च 1st 2nd मिड मार्चमध्ये मी परत आलो. सो 2-2.5 महिने शी वॉज ऑल बाय हरसेल्फ माझ्या घरी अर्थात शी केम टू हैदराबाद म्हणजे आम्ही भेटलो त्याच्यानंतर 1.5 महिन्यानंतर लग्नानंतर वेन शी केम टू हैदराबाद फॉर लाईक अ वीक. सो त्या काळामध्ये शी वॉज देअर विथ माय पेरेंट्स आणि कुठल्याही मुलीसाठी एक तर लग्न इज अ ह्यूज थिंग. त्यातून मग एक घर चेंज होणं अख्ख्या लाईफस्टाईल तुमची नवे चेंज होते. बऱ्याच गोष्टी तुम्हाला ॲडजस्ट करायला लागतात बदलायला लागतात. सो आय थिंक फुल मार्क्स टू दीप्ती की त्या काळामध्ये जेव्हा तुमचा नवरा तुमच्याबरोबर असायला पाहिजे वेन फर्स्ट कपल ऑफ मंथ्स टू गेट यूज टू द होल थिंग तेव्हाच मी नव्हतो. आणि शी इज नॉट वन ऑफ दोज गर्ल्स की आता नवरा नाही आहे तर मग मी माहेरी जाऊन राहते. शी वॉज व्हेरी क्लिअर अबाउट दिस की लग्न झालं आहे आता मी या घरची सून आहे वॉट एव्हर. सो आय विल हॅव टू बी देअर. ऑल्सो मी अँड माय पेरेंट्स वी वर ऑलवेज व्हेरी क्लिअर अबाउट वन थिंग की लग्न झाल्यानंतर आय विल स्टे सेपरेट. आय हॅव ऑलवेज सीन आमची आधी जॉईंट फॅमिली होती अर्थात आय हॅव ग्रोन अप इन अ जॉईंट फॅमिली बट आय ऑलवेज प्रिफर्ड की जेव्हा तुम्ही लांब असता थोडेसे तेव्हा तुमचे रिलेशन जास्त चांगले असतात. सो आय वॉज व्हेरी क्लिअर इवन माय मॉम वॉज व्हेरी क्लिअर की नाही दॅट इज द बेस्ट थिंग टू डू. सो जेव्हा तुला शक्य होईल तेव्हा यू स्टे सेपरेटली विथ युअर फॅमिली कारण लग्नानंतर त्या दोघांची एक वेगळी फॅमिली होते आणि दे हॅव टू स्टार्ट देअर ओन लाईफ टुगेदर सो रिस्पॉन्सिबिलिटीज पण आपण ॲब्सोल्युटली. सो ते क्लॅरिटी ती असल्यामुळे आम्ही लग्नानंतर मला वाटतं वर्षभरात वी शिफ्टेड टू आवर न्यू प्लेस. म्हणजे रेंटेड होती ती जागा बट वी सेड आपल्याला पण कळलं पाहिजे यार काय करायला लागतं काय असतं वगैरे वगैरे. अँड दॅट इज द होल फन ऑफ इट. तुमची फॅमिली जेव्हा सुरू होते यू नीड टू नो यू विल हॅव किड्स टुमॉरो. त्यांचं काय करायचं यू कॅनॉट बी डिपेंडंट ऑन समवन ऑल द टाईम किंवा तुम्ही सतत असं एक्सपेक्ट नाही करू शकत की समवन एल्स विल टेक केअर ऑफ युअर प्रॉब्लेम्स. वी शिफ्टेड आफ्टर अ इयर अँड वॉट एव्हर त्या ह्याच्यामध्ये ज्या गमती झाल्या ऑफकोर्स वी यूज टू फाईट. पण मला आय रिमेंबर जेव्हा लग्न नवीन झालं होतं वेन आय केम बॅक फ्रॉम इक्बाल तुम्ही तू जसं म्हणाली की सवयी ज्या असतात मला सकाळी उठल्यानंतर अजूनही त्या गोष्टीवरनं आमचे थोडेसे वाद अजूनही होतात की मला उठल्यानंतर विथ माय कप ऑफ टी आय लाईक रीडिंग द न्यूजपेपर. ओके. आणि त्याच्यामध्ये आधी मला सवय होती मी ते सुडोकू सॉल्व्ह करायचो आणि दीप्तीची सवय आहे की विथ दॅट फर्स्ट कप ऑफ टी शी वॉन्ट्स टू टॉक. ओके. की आजचा दिवस काय असणार आहे आपण काय करणार आहोत वगैरे वगैरे किंवा काल काय झालं फलाना जे काय. ओके. सो या दोन कम्प्लिटली वेगळे एक्स्ट्रीम्स आहेत की एकाला शांत बसायचंय आणि एकीला बोलायचंय. बट आय गेस समवेअर वी फाउंड अ मिडल पाथ कम टू अन अंडरस्टँडिंग की मी थोडा पेपर वाचल्यानंतर थोडंसं ती बोलेल देन वी डिस्कस सर्टन थिंग्स अँड देन अगेन आय कॅन गो बॅक टू माय पेपर अँड शी कॅन गो बॅक टू हर थिंग. सो आय गेस एव्हरी रिलेशनशिप तसं थोडंसं ॲडजस्टमेंट थोडंसं कॉम्प्रोमाइजेस थोडंसं सॅक्रिफायसेस या सगळ्यांनीच मिळून ते होतं आणि इट इन्स्टंटली त्या गोष्टी होत नाहीत. इट टेक्स टाईम. पण आय थिंक त्या रिलेशनशिपला तुम्हाला पण तेवढाच वेळ द्यावा लागतो तेवढं एकमेकांना समजून घ्यावं लागतं. अँड आय थिंक टू बी व्हेरी ऑनेस्ट दीप्ती इन आवर रिलेशनशिप दीप्ती हॅज गिवन मोर दॅन टेक बॅक एनिथिंग. सो ते रिलेशनशिप फ्रेश ठेवण्याची पण गरज आहे आणि त्या रिलेशनशिपला खूप जास्त द्यावं लागतं. ते मला वाटतं माझ्यापेक्षा जास्त तिने दिलं आहे या रिलेशनशिपला. ओके. सो ॲडजस्टमेंट्स सॅक्रिफाईस या सगळ्या गोष्टी तर प्रत्येक रिलेशनमध्ये कराव्या लागतात तेव्हाच ते सक्सेसफुल होतं. पण त्याची जाणीव असणं एकमेकांना हे खूप गरजेचं असतं आणि या दोघांशी बोलताना त्या गोष्टींची नक्कीच आपल्याला कल्पना येते की या दोघांनाही त्याची भरपूर अगदी पुरेपूर जाणीव आहे आणि म्हणूनच त्यांचं रिलेशन एकदम हेल्दी आहे आणि ते आहेत मेड फॉर ईच अदर हे ना. आता या दोघांच्या आईबाबांचा यांना सपोर्ट कसा होता कसा आहे याच्याबद्दल सुद्धा विचारायचं आहे किंवा यांच्या लाईफमधले काही स्ट्रगलिंग पॉईंट्स बरेच सारे प्रश्न आहेत मनात विचारूया या गाण्यांच्या नंतर. ऐकत रहा 94.3 टोमॅटो FM. दिल से रहा रसिका बरोबर एकदम फ्रेश. 94.3 टोमॅटो FM वर तुम्ही आहात रसिका बरोबर दिल से आणि आज आपल्याबरोबर आहे मेड फॉर ईच अदर खास कपल
ते म्हणजे आपल्या सगळ्यांचा लाडका अभिनेता, प्रोड्युसर, डिरेक्टर श्रेयस तळपदे आणि प्रोड्युसर दीप्ती तळपदे. एक खूप अतिशय सुंदर, म्हणजे दिसायलाही देखणं सुंदर असं आणि मेड फॉर इच अदर म्हणूनही सुंदर असं कपल आपल्याबरोबर आहे. मला तुम्हा दोघांना पण विचारायचं आहे, खास करून दीप्ती तुला विचारायचं आहे, की लग्नानंतर ना आपल्या लाईफमध्ये सासरच्या लोकांचा एक वेगळाच महत्त्वाचा रोल असतो आणि त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी आपण अडॉप्ट करत असतो, बऱ्याच गोष्टी शिकत असतो. तर तुझ्या सासूबाईंच्याकडून तू अशी एखादी कुठली खास गोष्ट शिकलीस, मग ती रेसिपीमधली असेल किंवा लाईफमधली असेल, काय सांगशील त्याच्याबद्दल? हो, म्हणजे त्यांची एक पाठारे प्रभू डिश आहे, कोलंबीचं खारं. सो ते त्याला खूप आवडतं आणि मी ते बघून when my mother-in-law used to make, सो ते बघून मी शिकले. ओके. आणि जसं ना यांनी सांगितलं की तुझं बॉन्डिंग खूप छान झालं श्रेयसच्या आईबाबांच्या बरोबर, तसं श्रेयस तुझ्या आईबाबांच्या बरोबरचं बॉन्डिंग किंवा तुझ्या फॅमिली बरोबरचं बॉन्डिंग ते छान होण्यासाठी त्यानं कसे एफर्ट्स घेतले, काय सांगशील? यू ग्रो इन टू दोज फॅमिलीज आणि यू डोंट लुक ॲट दोज पीपल ॲज आउटसायडर्स. ओके. आणि एस्पेशली नाव वेन सो मेनी इयर्स हॅव गॉन बाय. आमच्या लग्नाला 13 वर्ष झाली मागच्या या डिसेंबरमध्ये. म्हणजे माझ्या मावशा वगैरे त्यांना श्रेयस जावई आहे हे लक्षात पण आय थिंक येत नाही आता समवेअर, यु नो. आणि अँड फॉर माय पेरेंट्स ही इज टेकन द सन्स प्लेस, यु नो. ही इज ऑलवेज देअर, म्हणजे फिजिकली ऑल्सो वेन एव्हर ही कॅन, आणि अदरवाईज मॉरली ही इज ऑलवेज देअर, यु नो. सो तो एक जो सपोर्ट असतो, मॉरल सपोर्ट, तो माझ्या आईबाबांना त्याचा कायम आहे, यु नो. आणि समवेअर दे नो दॅट they can fall back more on him than me, I think, you know. Okay. So yeah. ठीक आहे. तू एकुलती एक आहेस हो. की? हां. मग तर अशा वेळी श्रेयसचा रोल खूपच महत्त्वाचा असतो ऍक्च्युली. त्याच्यामुळे कदाचित आय हॅव ऑल्सो टेकन इट फॉर ग्रँटेड दॅट ही डज इट ओनली ॲट ऑल. आणि ऍक्च्युली तू मगाशी म्हणाली त्याप्रमाणे ना, म्हणजे लग्न 2 फॅमिलीज असतं. सो आय हॅव सीन माझे सासू सासरे ज्या पद्धतीने त्यांनी म्हणजे तो एफर्ट घेतला आहे टू मेक शुअर दॅट यु नो द फॅमिलीज रिमेन टुगेदर. कारण ती पण एकुलती एक आहे, मी पण एकुलता एक आहे, यु नो. सो बऱ्याचदा असंही झालं आहे की ऑल ऑफ अस टुगेदर हॅव गॉन आउट ऑन वेकेशन, यु नो. किंवा मी आय रिमेंबर मी केपटाऊनला शूट करत होतो, तेव्हा आम्ही असं प्लॅन केलं की माझे आई बाबा, हिचे आई बाबा, आम्ही सगळे, कारण मला मध्ये 2-4 दिवस सुट्टी होती, सो मी प्लॅन केलं की ते सगळे तिकडे येतील आणि वी कॅन हॅव अ गुड टाईम देअर टुगेदर. सो ते ऑलमोस्ट 10 दिवस तिथे आले होते. सिमिलरली वी वेंट टू दुबई आय थिंक टुगेदर. आणि दे टुगेदर ऑल्सो, अनफॉर्च्युनेटली माय डॅड पास्ड अवे लास्ट इयर, पण तोपर्यंत दे वर ऑलवेज, यु नो, बाहेर कुठे जायचं आहे दे वुड गो बाय देमसेल्व्स की आम्ही इथे ते जातो. अँड आय थिंक दॅट मेक्स अ ह्यूज डिफरन्स समवेअर. तुम्हाला मॉरली सुद्धा किंवा ॲज अ लर्निंगसुद्धा, यु नो, टू इम्पार्ट दॅट थिंग टू युअर नेक्स्ट जनरेशन. आणि समवेअर मेंटली ऑल्सो यू फील की इट्स अ गुड फिलिंग ॲट द एंड ऑफ द डे की चला माय सासू सासरे अँड माय आई बाबा दे आर टुगेदर, यु नो. दे विल ऑलवेज बी देअर टुगेदर फॉर अस. अँड टुगेदर असणं खूप महत्त्वाचं आहे. पण पॉझिटिव्ह एनर्जी येते हां, सगळे एकत्र या असतो तर आपण. ते. आणि मेंटली कुठेतरी काम करताना पण तुम्ही ॲट पीस असता की नाही बाबा घरी टच कोड सगळं ओके, सो यू कॅन कंटिन्यू विथ युअर वर्क. ओके. जसं श्रेयस म्हणतो तसं जेव्हा याचे आई बाबा, तिचे आई बाबा हेच सगळेजण एकत्र असतात तेव्हा ती खूप मोठी ताकद आपल्या पाठीशी असते, एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळत असते. म्हणजे भले आपण दोघं त्यांच्याबरोबर असू नसू, पण ते 4 जण एकत्र आहेत किंवा आपली पूर्ण फॅमिली दोघांचीही एकत्र आहे, हे जेव्हा आपण बघतो ना तेव्हा त्यांच्याकडून, त्या एकत्र राहण्यामधून सुद्धा आपल्याला बरंच काही शिकता येते, बरेच मोठे संस्कार आपल्यापर्यंत पोहोचतात की जे आपण आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा देऊ शकतो की एकत्र राहायचं कसं आणि आपली ही पॉझिटिव्ह एनर्जी वाढवायची कशी, है ना. पहा, या अशा इंटरव्ह्यूजमधून अशा खूप साऱ्या खरंच महत्त्वाच्या गोष्टी शिकता येतात आणि म्हणूनच ऐकायच्या असतात या दिल से गप्पा ज्या असतात मेड फॉर इच अदर. एन्जॉय करत राहा रसिका बरोबर, एकदम फ्रेश. रसिका आहे तुमच्या बरोबर 94.3 टोमॅटो FM वर दिल से मेड फॉर इच अदर. खास कपल आहे आज आपल्या बरोबर श्रेयस तळपदे आणि दीप्ती श्रेयस तळपदे. श्याम बेनेकरांची वेलकम टू सज्जनपूर असो किंवा गुलमाल रिटर्न्स असू दे किंवा क्लिक, हेल्प, विल यू मॅरी मी
अशा वेगवेगळ्या मूव्हीजमधून श्रेयस आपल्याला दिसला. म्हणजे हिंदी मराठी मूव्हीजमधून ॲज अन ॲक्टर, प्रोड्युसर, डिरेक्टर म्हणून आपण त्याला ओळखतो आहोत. पण त्याचबरोबर मी तुम्हाला एक खास सांगू का, जेव्हा मी अशा गप्पा गोष्टी करते ना तेव्हा मला जाणवतं की हा एक उत्तम माणूस म्हणून कसा आहे. आणि फक्त हा एकटाच नाही तर दीप्तीसुद्धा तितकीच उत्तम, म्हणजे स्पष्ट वक्ती पण आहे पण तितक्याच तिच्या कॉन्सेप्ट्स क्लिअर आहेत. आणि म्हणून जेव्हा अशी स्पष्ट बोलणारी माणसं असतात ना तर तेव्हा ती नितळ निखळ मनाची असतात, हेही आपल्या लक्षात येतं. सो असं एक छानसं कपल माझ्यासमोर आहे, श्रेयस आणि दीप्ती. आता मला तुम्हाला दोघांनाही विचारायचं आहे की तुमच्या लाईफमध्ये नक्कीच तुम्ही काही ना काही स्ट्रगल फेस केलेलं असं प्रत्येकाला करावं लागतं. तर तेव्हा आपण जो एकमेकांना सपोर्ट करतो तर तो खूप महत्त्वाचा असतो की ज्याच्यामुळे आपल्याला लाईफ टाईम एकमेकांचं एक बॉन्डिंग घट्ट होऊ शकतं. तर तुमच्या लाईफमधला असा स्ट्रगलिंग पॉईंट पिरियड कोणता होता की जिथं तुम्ही एकमेकांना खूप महत्त्वाचा सपोर्ट दिला? खरं तर काय, लग्न झाल्यानंतर मला असं वाटतं साथ प्रत्येकजण देतो. यु नो, वेन यू आर डेटिंग, जेव्हा तुम्ही कुठल्या कमिटमेंटमध्ये नसता आणि त्यावेळेला तुम्ही जर का कोणाच्या बरोबर उभे राहता तर आय थिंक दॅट इज अ बिगर थिंग टू डू. कारण लग्नानंतर यु नो तुमच्याकडे असं काही ऑप्शन नसतो. आता मी तुझ्या बरोबर आहे आणि तुम्ही बरोबर आहे, सो वी हॅव टू डू इट टुगेदर. अर्थात हल्ली खूप वेगवेगळे ऑप्शन झालेत की नाही पटत तर जाऊ दे, आपण सोडून देऊ. आय रिमेंबर की लग्नाच्या आधीचा माझा जो फेज होता, म्हणजे आम्ही आभाळमाया करत होतो, काम चांगलं चालू होतं आणि यु नो आफ्टर कपल ऑफ इयर्स आफ्टर वॉट एव्हर वी बिकेम फ्रेंड्स, देर वॉज अ टाईम की जवळजवळ 2 वर्षाचा कालावधी असा होता की देर वॉज नो वर्क. माझ्या सिरियल्स अचानक बंद झाल्या, फिल्म्सचं काही होत नव्हतं, काही घडतच नव्हतं लाईफमध्ये. आणि देर केम अ पॉईंट वेअर आय स्टार्टेड रिथिंकिंग की मला नक्की हे करायचं आहे का, की मी वेगळं काही करू, मी रॉंग प्रोफेशनमध्ये आहे का वगैरे, यु नो. सो असं व्हायला लागतं तेव्हा इज ॲक्च्युली यू नीड दॅट सपोर्ट फ्रॉम समवन. आणि तेव्हा तिचा सपोर्ट खूप स्ट्रॉंग होता टू जस्ट कीप गोईंग, यु नो. म्हणजे आय रिमेंबर तिने अर्थात तिचं कॉलेज मास्टर्स वगैरे संपवून जस्ट अ इयर बिफोर वी गॉट मॅरिड शी हॅड जस्ट स्टार्टेड वर्किंग. सो तिने मला पैसेही दिलेत तेव्हा, यु नो, पेट्रोलसाठी असो किंवा अजून कशासाठी असो. सो आय थिंक दोज आर द टाइम्स वेन खरं कॅरेक्टर तुमचं समोर येतं की तुम्ही किती तुमच्या पार्टनरबरोबर पाठीशी राहाल. सो दॅट वॉज सम डिफिकल्ट टाईम विच आय थिंक थँक्स टू दीप्ती वी कुड यु नो गो ओव्हर दॅट. आणि लग्नानंतर ऑफकोर्स एकदा तुम्हाला कळलं की समोरची व्यक्ती कशी आहे, कधी कधी दीप्ती म्हणाल त्याप्रमाणे असं होतं की आपण ग्रँटेड घ्यायला लागतो की नाही ही तर असेलच किंवा तो तर असेलच. मला वाटतं ते आणि ते होतंच प्रत्येक रिलेशनमध्ये, पण ते सांभाळणं गरजेचं आहे की तो रिस्पेक्ट ठेवणं आणि ते ग्रँटेड न घेणं खूप महत्त्वाचं आहे टू कीप द रिलेशनशिप फ्रेश अँड इंटॅक्ट. तू काय सांगशील, स्ट्रगलिंग पॉईंट तुझ्या मते कुठले होते लाईफमधले की बाबा हा हे होते आणि तिथे श्रेयसने तुला सपोर्ट केला तुझ्या करिअरमध्ये? पण त्याच्यासाठी काही सपोर्ट नाही कारण बिकॉज ही नोज की मी ते चुकणाऱ्याचा मुद्दाम मला ते वाचायला होतं, हे वाचून दाखव अँड ही वुड वेट अँड विथ दॅट स्मर्क ऑन हिज फेस की आय नो यू गोइंग टू मेक अ मिस्टेक. ओव्हरऑल इटसेल्फ म्हणजे he's taken the place of my best friend in my life. So even if it is, if I have some complaints with regards to his family also, I don't have to find that outlet somewhere else. I have never found that, you know. आम्ही आजपर्यंत मीही कोणाकडे गेलो नाही आहे किंवा तीही मी माहेरी जाते असं आजपर्यंत झालेलं नाही आहे. आम्ही काही आमचे रूल्स बनवलेत त्या रिलेशनशिपचे आणि वी ट्राय अँड फॉलो दॅट. म्हणजे फॉर एक्झाम्पल आम्ही ऑफिसचं काम शक्यतो घरी नेत नाही. म्हणजे वेन वी आर इन ऑफिस वी आर कॉलिग्स, वी वर्क हिअर. जे काय आर्ग्युमेंट्स वगैरे असतील कामासंदर्भात, ऑफकोर्स प्रोडक्शनमध्ये मी तिच्या कामात इंटरफिअर करत नाही, ती माझ्या कामात इंटरफेअर करत नाही, यु नो. सो आमची कामं आम्ही सेपरेट ठेवतो अनलेस काही मुद्दे असतील जे प्रोडक्शनच्या दृष्टीने एकत्र करायचे आहेत, देन वी डिस्कस दॅट. त्यात पण जर काही डिसअग्रीमेंट असेल तर आम्ही ते इकडे सोडतो आणि मग घरी जातो. आम्ही जर कधी काही कुठल्या गोष्टीवरनं भांडण किंवा मतभेद झाले तर आम्ही रात्री झोपायच्या आधी ते सॉल्व्ह करतो की वी डोंट लाईक. नाही, आम्ही त्याला म्हणजे झोपताना पण आम्हाला ते आवडत नाही की वी डोंट स्लीप विथ दॅट. जे काय आहे त्या क्षणी कोणाची चूक आहे सॉरी बोला
विषय संपवा, शांतपणे झोपा, दुसऱ्या दिवशी इज अ फ्रेश डे, न्यू डे, बिगिन ॲज अ न्यू डे. येस, जेव्हा प्रोफेशनमध्ये पण तुम्ही एकत्र आहात, दीप्ती प्रोडक्शन हाऊस सांभाळते म्हणजे कुठे ना कुठेतरी दोघांचं एक प्रोफेशनल लाईफ एकत्र येतच, आणि शिवाय पर्सनल लाईफमध्ये हे दोघं जण मेड फॉर इच अदर कपल आहेत. तेव्हा या सगळ्याच गोष्टी जेव्हा आपल्याला मॅनेज करायच्या असतात तेव्हा त्या किती डेलिकेटली आपण मॅनेज करतो, कसं स्किलफुली मॅनेज करतो याच्यावरच त्या रिलेशनचं सक्सेस अवलंबून असतं. आणि खूप महत्त्वाची गोष्ट आता श्रेयस आणि दीप्ती दोघांनी पण सांगितली की ते कोणताही मतभेद असेल, मतभेद प्रत्येकाच्या लाईफमध्ये असतात, पण तो मतभेद झोपायच्या आधी सॉर्ट आउट करायचा, डोकं शांत ठेवून झोपी जायचं आणि नवीन दिवसाला नवीन फ्रेश मूडमध्ये पुन्हा सामोरं जायचं. हा जो फंडा आपण जर इम्प्लिमेंट केला तर नक्कीच आपलंसुद्धा लाईफ एकदम हॅपीली आणि पॉझिटिव्हली जगणं सोपं होऊन जाईल, है ना. थोडासा विचार करा आणि एन्जॉय करत रहा 94.3 टोमॅटो FM, दिल से रहा रसिका बरोबर एकदम फ्रेश. मोहब्बत चेहरे की मीठी मुस्कान होती है, मोहब्बत सुख दुख की पहचान होती है, रूठ भी जाए हम तो दिल से मत लगाना, क्योंकि मोहब्बत थोड़ी सी नादा भी होती है ना. आपण 94.3 टोमॅटो FM पर दिल से रसिका आहे तुमच्या बरोबर, आणि आज आपल्या बरोबर एक खास मेड फॉर इच अदर कपल श्रेयस तळपदे आणि दीप्ती श्रेयस तळपदे. आता जसं आता आपण म्हणलं की रूठना मनाना, मोहब्बतमध्ये प्रेमामध्ये या सगळ्या गोष्टी तर होतच राहतात. तुमच्यामध्ये पण असे काही मतभेद नक्कीच होत असतील, मग तेव्हा पहिली माघार कोण घेतं, काय सांगाल? Obviously, Obviously. Wife is always right. I think that is the golden rule to follow, for a good relationship, that your wife is always right. And I guess you realize it after time. I have, for example, जेव्हा तुम्ही तुमच्या आईवडिलांना बघता, तुम्ही तुमच्या सासू सासऱ्यांना बघता, द फॅक्ट की इतकी वर्ष त्यांचं रिलेशनशिप कसं घट्ट त्याने धरून ठेवलं आहे. ऑब्व्हियसली त्यांच्यामध्ये पण भांडणं झाली असणार, त्यांच्यामध्ये पण मतभेद झाले असणार, पण आय हॅव सीन माय फादर इन लॉ अँड आय हॅव सीन माय फादर ऑल्सो, दे फॉलोड वन सिम्पल रूल की द वाईफ इज ऑलवेज राईट. ते म्हणतात हां ठीक आहे, तिला असं असं करावं असं वाटतं, ती हे बोलली, तिने हे केलं. म्हटलं पण मग तुम्हाला काही राग नाही आला, काय वाटलं नाही, पण त्यात काय चुकीचं काय आहे? अँड इफ यू रिअली जेन्युइनली थिंक अबाउट इट, मोस्ट ऑफ द टाइम शी इज राईट, कारण ती प्रॅक्टिकली विचार करते. मोस्ट ऑफ द टाइम्स मी खूप इमोशनली विचार करतो, आणि आय हॅव सीन माय सेल्फ लँड इन ट्रबल बिकॉज ऑफ दॅट, की मी यार नाही यार याला राहू दे, हा चांगला आहे वगैरे, आणि तोच व्यक्ती आम्हाला तोंडावर पाडतो. सो जेव्हा तुमच्याबरोबर हे इन्सिडेंट्स होतात तेव्हा हे सगळे एक्सपिरियन्सेस समवेअर आयडियली दे शुड टीच यू. त्याच्यातनं पण तुम्ही शिकला नाहीत तर मग तुम्ही खरंच डफर आहात. पण आय थिंक ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम तुम्ही शिकत जाता या गोष्टी, अँड देन यू रिअलाइज की नाही यार ती प्रॅक्टिकल अप्रोच आहे, तिला माणसांची जास्त चांगली समज आहे, अँड आय थिंक यू शुड आयडियली रिस्पेक्ट दॅट अँड लर्न फ्रॉम दॅट रादर दॅन तुम्ही तुमचंच काहीतरी खरं करत बसा. बरोबर. म्हणजे आज आपण एक ऑनलाईन असं श्रेयस तळपदेकडून सांगतो की वाईफ इज ऑलवेज राईट. हो, कारण मला वाटतं तुमची बायको जसं तुमची आई कधी तुमच्या वाईटाचा विचार करणार नाही, तसं मला वाटतं तुमची लाईफ पार्टनर तुमची बायको पण कधी तुमच्या नुकसानाचा किंवा वाईटाचा विचार करत नाही, ती तुमच्या भल्याचा आणि चांगल्याचाच विचार करते. सो आय थिंक इट्स इम्पॉर्टंट की तुम्ही एकदा ऐकून घ्या याचंही काय म्हणणं आहे. अँड आय थिंक देर इज इट्स अ डेमोक्रॅटिक कंट्री, यू कॅन ऑलवेज पुट फॉर्थ युअर पॉईंट, बट आय थिंक यू शुड ऑल्सो रिस्पेक्ट की समोरच्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू काय आहे तो ऐकून घ्या, अँड देन टेक अ इन्फॉर्म्ड कॉल इज व्हॉट आय वुड से. येस, डेमोक्रेटिक कंट्री, लोकशाहीमध्ये जसं आपण सगळ्यांना आपली मतं मांडायचा अधिकार देतो, तसं हे तर आपलं रिलेशन आहे आणि आपलं लाईफ टाईम रिलेशन आहे. तेव्हा आधी एकमेकांची मतं जाणून घेणं, एकमेकांच्या मताचा आदर करणं या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि जसं आता श्रेयसने सांगितलं की वाईफ इज ऑलवेज राईट, हा जर गोल्डन रूल आपण पाळला इगो बाजूला ठेवून, कारण त्यांचे पण काही एक्सपिरियन्सेस असतात आणि आपली स्वतःची पत्नी ही आपल्या रिलेशनसाठी काही वाईट गोष्टी नक्कीच विचारात घेणार नाहीये. एवढा जर तिच्यावरती आपण विश्वास दाखवला ना तर बस आणखीन काय हवं. पहा, म्हणजे श्रेयसकडून या सगळ्या गोष्टी खरंच शिकण्यासारख्या आहेत सगळ्याच अहो मंडळींनी. थोडंसं ऐकत राहा, विचार करत राहा, एन्जॉय करत राहा 94.3 टोमॅटो FM. आणि मला थोड्याच वेळात दीप्तीच्या करिअरबद्दल पण जाणून घ्यायचं आहे, विचारूया आपण या गाण्यांच्या नंतर. ऐकत राहा 94.3 टोमॅटो FM, दिल से रहा रसिका बरोबर एकदम फ्रेश. रसिका आहे तुमच्या बरोबर 94.3 टोमॅटो FM वर दिल से. आणि आज घेऊन हजर आहे खास मेड फॉर इच अदर कपल आपल्यासाठी श्रेयस आणि दीप्ती तळपदे.
दीप्ती, मला तुला विचारायचं आहे की आता तू श्रेयस हे प्रोडक्शन हाऊस खूप उत्तम सांभाळतेस, ॲज अ प्रोड्युसर म्हणून पण तू अतिशय बेस्ट असा रोल करतेस, पण याच्या पलीकडे जाऊन बेसिक तुझं काही वेगळं क्वालिफिकेशन होतं का, वेगळं काही करिअर होतं का तुझं? मी क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आहे बाय प्रोफेशन, पण मी आता प्रॅक्टिस करत नाही, गेली ऑलमोस्ट 3 वर्ष. मी आमच्या प्रोडक्शन आमचं सांभाळते आणि ऑफिस रिलेटेड ॲडमिन अँड एव्हरीथिंग असोसिएटेड, सो आय लुक आफ्टर दॅट. इथे लक्ष देणं खूप गरजेचं होतं, कारण दुसऱ्यांवरती हे सोपवू शकत नाही. आपले पैसे आपणच जास्त चांगले सांभाळू शकतो दॅन एनी वन एल्स. नो CA, नो लॉयर, नो number of people can help you with that. So that is something I decided I wanted to do. आणि सायमल्टेनियसली मला प्रॅक्टिस सुरू ठेवायची होती, बट टाईम कन्स्ट्रेंट्स मग इतके होतात, कारण इथे वेळा काही नसतात. सो देन इट वॉज इन्क्रीजिंगली डिफिकल्ट. सो असं माझं काही म्हणजे आय एम फाईन, आय एम हॅपी डुईंग वॉट आय एम डुईंग, यु नो. काम यु नो प्रोडक्शन तर ठीक आहे, म्हणजे हां, सो ते म्हणजे ते खरं तर मी कॉमर्सचा स्टुडंट आहे, यु नो, पण ती बॅलन्स शीट वगैरे माझ्यासमोर आली की ना ते असे आकडे फिरायला लागतात डोळ्यासमोर, मला काही कळत नाही. सो ती एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे जी मी खरंच मी ढकलत असतो कोणाकोणावर की तुम्ही बघा माझ्यावर नका आणू. पण यु नो अँड इट्स अ व्हेरी बोरिंग थिंग खरं बघायला गेलं तर, एस्पेशली तुम्ही तुम्ही वेगळ्या क्षेत्रात आहात, तुम्ही वेगळ्याकडे तुमचं डोकं चालू असतं आणि त्यात असं काहीतरी आलं ना की ते खूप बोरिंग वाटतं. सो ते बोरिंग कामं सगळी बिचारी तिला करावी लागतात, सगळी प्रोडक्शनची. सो येस, एव्हरी ही म्हणजे बिकॉज ही इज देअर, आय एम डुईंग वॉट आय एम डुईंग अँड आय कॅनॉट इमॅजिन माय लाईफ विदाउट हिम. सो कलाकार मंडळींना हिशोबात वगैरे जास्त इंटरेस्ट नसतोच आणि त्याच्यात फारसं डोकं चालत नाही किंवा चालवायची इच्छाही नसते, हे श्रेयसनं मान्य केलेलं आहे. आणि हे सगळं किचकट अवघड काम दीप्ती अगदी इमाने इतबारे करते आणि याची त्यांना शाबासकी पण दिलेली आहे खास या निमित्तानं. किती छान ना. आणि या सगळ्या गोष्टींची पुन्हा दीप्तीला सुद्धा जाणीव आहे की श्रेयस आहे म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टी मी करू शकते, अदरवाईज माझं लाईफ मी श्रेयसशिवाय इमॅजिन सुद्धा करू शकत नाही. यापेक्षा आणखीन एकमेकांना कॉम्प्लिमेंट्स किंवा एकमेकांना पूरक असणं काय असू शकतं. थोडासा विचार करा, आपल्या लाईफमध्ये पण यातल्या काही इंटरेस्टिंग गोष्टी नक्कीच आपण आणू शकतो, इम्प्लिमेंट करू शकतो आणि आपणही बनू शकतो मेड फॉर ईच अदर कपल, है ना. एन्जॉय करत रहा 94.3 टोमॅटो FM. दिल से रसिका आहेच तुमच्याबरोबर. थोड्याच वेळात या दोघांनाही विचारणार आहे की यांच्या दोघांच्या मध्ये एकमेकांच्यामुळं काही इम्प्रूव्हमेंट झालेत का, विचारूया. ऐकत राहा एकदम फ्रेश 94.3 टोमॅटो FM वर तुम्ही आहात. दिल से रसिका आहे तुमच्याबरोबर आणि आज आपल्याबरोबर मेड फॉर ईच अदर खास कपल श्रेयस तळपदे आणि दीप्ती तळपदे. आता मला तुम्हा दोघांना पण विचारायचे की जेव्हा आपण लग्न करून एकमेकांच्या बरोबर येतो राहतो, तेव्हा या सहजीवनामधून आपण एकमेकांच्या बरोबर काही गोष्टी शिकतो, काही इम्प्रूव्हमेंट्स आपल्यामध्ये होत राहतात, काही चांगले चेंजेस होत राहतात आपल्या लाईफमध्ये. तर असे एकमेकांच्या मध्ये कोणते झालेत, काय सांगशील? श्रेयस, तू सांग पहिल्यांदा. बेसिकपासून सुरुवात करायची तर मी दिवसातनं 2दा आंघोळ करायला लागलो. मी रात्री झोपायच्या आधी ब्रश करायला लागलो आणि सकाळी करतो. पण मला वाटतं या काही खूप चांगल्या सवयी आहेत, अगदी बेसिक आपण ज्याला म्हणतो. बट अदरवाईज यु नो जसं मी म्हणालो की ती प्रॅक्टिकल आहे काही गोष्टींमध्ये. आणि एक गोष्ट असते यु नो की तुम्हाला खूप जण म्हणतात की तुम्हाला सक्सेसफुल होण्यासाठी कधी कधी नाही म्हणणं खूप गरजेचं आहे. मी जे मगाशी म्हणालो की मी खूप इमोशनल होतो आणि मी त्या रिलेशनशिपमध्ये किंवा कोणाला वाईट वाटेल का म्हणून नाही नको बोलूया, हो बोलूया, असं करून बऱ्याचदा फसलो आहे. सो आय थिंक ती एक गोष्ट मी तिच्याकडनं शिकलो आहे की तिला जर का नसेल पटत तर ती चांगल्या शब्दात सांगते की हे मला पटलेलं नाही आहे, बाकी तुम्ही तुमचं काय ते बघा. सो आय थिंक नाही बोलणं पण खूप गरजेचं आहे राईट टाईमला. सो आय थिंक दॅट इज वन इम्पॉर्टंट थिंग दॅट आय लर्न्ड फ्रॉम हर. my I guess sense of dressing earlier was really pathetic. So तो तिच्यामुळे जरा आय गेस इम्प्रूव्ह झाला. सो अशा खूपसे आणि प्रोडक्शन यु नो ती सांभाळते तो समवेअर. मी खूप आय स्टील रिमेंबर की आम्ही जेव्हा पहिली फिल्म केली होती प्रोड्यूस सनई चौघडे, तेव्हा तर मी म्हणजे शूटिंगवर पण नसायचो. मी माझं दुसऱ्या फिल्मचं शूट करत होतो, मी बाहेर होतो आणि तेव्हा सगळी जबाबदारी तिने एकटीने सांभाळली होती.
वेन शी हॅड नो क्लू की काय शूटिंग म्हणजे काय असतं आणि प्रोडक्शन म्हणजे काय असतं. पण शी स्मार्ट, शी इज इंटेलिजंट आणि शी नोज हाऊ टू हँडल पीपल मोर दॅन एनिथिंग. सो त्याच्यामुळे मला वाटतं आय थिंक खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत शिकण्यासारख्या तिच्याकडे. तुला आठवलं असेल की श्रेयसकडून काय घेतलं? श्रेयस ऑलवेज पुट्स हिमसेल्फ इन दी अदर पर्सन्स शूज आणि की त्याला काय वाटत असेल, त्याचा हा पर्स्पेक्टिव्ह असेल, यु नो. ओके, आय स्टील फाइंड इट डिफिकल्ट टू डू दॅट, बट ॲटलीस्ट आय कन्सिडर दॅट नाव, यु नो. ग्रेट. पण असं म्हणतो ना की एक इमोशनल आणि एक प्रॅक्टिकल थोडे असल्याशिवाय ते आपल्या लाईफ जर्नी सक्सेसफुल होतच नाही. आणि म्हणूनच ते वरून गाठ अशी बांधतात की इमोशनल आणि प्रॅक्टिकल असू शकतं. Both of us have become very similar in that respect. Like I said, because we've been together so many years now. 17 वर्ष we've known each other. Yes. 17 and a half to be precise. It's a long time. आणि we've grown together. श्रेयसच्या मूवीज मधली सगळ्यात तुला आवडणारी मूवी कुठली? डोर. अच्छा. आणि असं वाटतं की श्रेयसने ही नसती केली तरी चांगली असते अशी कुठली? बऱ्याच. एक्झॅक्टली. खूप छान ऍक्च्युअली मला हे आवडते. सो जेव्हा आपण लग्नानंतर असं एकमेकांच्या बरोबरच वाढतो, हा सगळा प्रवास एकत्र करतो, तेव्हा कळत न कळत आपण एकमेकांच्या गोष्टी अडॉप्ट करतो. चांगल्या गोष्टी आपल्यामध्ये इम्प्रूव्हमेंट्स नक्कीच होत राहतात. फक्त त्या करण्याची तयारी पाहिजे, त्या ऑब्झर्व करण्याची आपली कपॅसिटी पाहिजे आणि त्या ॲक्सेप्ट करण्याची सुद्धा. म्हणजे मग नक्कीच एकमेकांचं लाईफ इम्प्रूव्ह होत होतच आपलं पूर्ण लाईफच एकदम हॅपी आणि एकदम फ्रेश होऊन जातं, है ना. आता या दोघांना कोणत्या गोष्टींबद्दल थँक्यू आणि सॉरी एकमेकांना म्हणावं असं वाटतंय, हा प्रश्न असेल माझा या गाण्यानंतरचा. ऐकत रहा 94.3 टोमॅटो FM. दिल से रहा रसिका बरोबर एकदम फ्रेश. जो उड़ते हैं अहम के आसमानों में, जमी पर आने में वक्त नहीं लगता. हर तरह का वक्त आता है जिंदगी में, वक्त के गुजरने में वक्त नहीं लगता, है ना. आणि म्हणूनच आपल्या आयुष्यामध्ये कधी कधी कळत न कळत काही चुका होत असतात, तेव्हा पटकन सॉरी म्हणावं. किंवा काही गोष्टी आपल्यासाठी कोणीतरी चांगल्या करत असतं तेव्हा पटकन थँक्यू म्हणावं. असं जरी आपल्याला माहिती असलं तरी ते प्रत्येकाला जमतंच असं नाही, है ना. तुम्ही आहात 94.3 टोमॅटो FM वर. दिल से रसिका आहे तुमच्याबरोबर आणि आज आपल्याबरोबर मेड फॉर ईच अदर खास कपल, आपल्या सगळ्यांचा लाडका ॲक्टर, प्रोड्युसर, डिरेक्टर श्रेयस तळपदे आणि प्रोड्युसर दीप्ती श्रेयस तळपदे. तुम्हा दोघांना मला विचारायचं आहे की आजपर्यंत तुम्ही इतकी वर्ष एकत्रता आहात, तर या सगळ्या प्रवासामध्ये जरी आपल्याला फॉर्मल वाटले तरी पण गरजेचे असतात असे हे 2 शब्द, थँक्यू आणि सॉरी. कोणत्या गोष्टींबद्दल म्हणाल? मी लाईक शी सेड, यु नो, प्रिटी मच सगळ्याचसाठी. कारण प्रत्येक डिसिजन हा लग्नानंतर आम्ही एकत्र घेतला आहे आणि तो बरोबर असो किंवा चुकीचा असो, वीव टुगेदर वीव स्टूड बाय इट, यु नो. सो काही गोष्टी त्यातनं चांगल्या झाल्या, काही मध्ये नुकसानही झालं, बट यु नो आम्ही खूप शिकलो आहे त्यातून. सो आय थिंक अँड वीव एन्जॉयड दॅट प्रोसेस. म्हणजे द अप्स अँड डाऊन्स वगैरे, वीव बीन टचवूड टुगेदर. आणि मला वाटतं ॲट द एंड ऑफ द डे तुम्ही ते एन्जॉय केलं तर त्याची गंमत आहे, यु नो. सो म्हणजे चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत ज्या कधी कधी तुम्हाला इरिटेटिंग पण वाटू शकतात की अरे, जसं दीप्तीची सवय आहे की ती साफसफाई खूप तिला, म्हणजे शी इज ऑब्सेस्ड विथ दॅट. आणि कोण जर आमच्या घरी पण आलं आणि सोफ्यावर बसलं असेल आणि जर ती कुशन थोडीशी शिफ्ट झाली तर ती हसत हसत बोलता बोलता हो 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 ना हो, जरा 1 मिनिट थोडीशी, आणि ती कुशन नीट करते. हां हां. आणि त्या टेबलवर कोणी असं ग्लास ठेवलं तर हो किती बरोबर बरोबर कोस्टर घेऊन त्याच्यावर ठेवून. सो आय थिंक काही गोष्टी खूप अनॉईंग आहेत, पण आय थिंक दॅट्स, यु नो, जेव्हा तुम्ही मागे वळून बघता आणि त्याचा विचार करता तेव्हा त्या गोष्टी तुमच्या चेहऱ्यावर एक स्माईल आणतात आणि यू फील हॅपी अबाउट इट. सो इफ यू स्टार्ट डुईंग दोज, आय वुड बी हॅपियर ॲट द सेम टाइम ॲज अपोज टू 5 years लेटर. तिची एक गोष्ट आहे, लहान असताना मला तिचे आई वडील सांगतात की त्यांनी जेव्हा त्यांचा नवीन सोफा घेतला होता तेव्हा त्यांच्या घरी जर का कोणी आलं आणि जर का सोफ्यावर मांडी घालून बसलं तर ही ओरडायची त्यांना, पायखाली पायखाली सोफ्यावर.
I think it's about those moments that you live together. That is what makes your life worth living. So this will continue. So I know she's going to annoy me. ती काही गोष्टींमध्ये इरिटेट करेल, फ्रस्ट्रेट करेल. पण आय थिंक दॅट्स द बेस्ट पार्ट अबाउट हर. पण त्यासाठी तुला थँक्यू म्हणायचं. ॲब्सोल्युटली. ओके. आणि सॉरी पण असतो की कधी कधी आपण काही I wrote a long letter. ॲक्च्युली So जेव्हा she सॉरी says sorry all the time. मी जनरल बोलतो सॉरी, पण आय थिंक दीप्तीला जेव्हा असं काही म्हणायचं असतं तेव्हा, आणि माझ्याकडे ती सगळी लेटर्स अजूनही आहेत आणि ती खूप छान लेटर लिहिते. सो ती लिहून काढते ते. मग कधी कधी SMS आणि व्हॉट्सॲप टेक्नॉलॉजीमध्ये पण आय हॅव रिमेन्ड अ लिटल अनटच्ड, सो आय फिजिकली राईट अँड आय राईट ओनली फॉर हिम. पेपर घेते आणि लेटर. त्या वेळेला जे काही वाटतं ते सरळ लेटरवरती लिहून पाठवायचं. हो, म्हणजे सॉरी बोलायचं असेल तर ते लिहून प्रॉपर. सो डॉक्युमेंटेड. सो माझ्याकडे अजूनही ती सगळी लेटर्स आहेत. पण इट्स ब्युटिफुल. म्हणजे तिचं ती ज्या पद्धतीने शब्दांमध्ये लेटर्समध्ये व्यक्त करते स्वतःला, खूप छान पद्धतीने करते आणि मी ॲक्टर असून तसं करू नाही शकत सो आय जस्ट जनरली से सॉरी अँड से ओके इट्स माय फॉल्ट, आय एम सॉरी. पण ती खूप छान लेटर्समधनं खूप छान व्यक्त करते. ओके. सो किती छान आहे ना. म्हणजे आपल्या मनातल्या ज्या काही इमोशन्स आहेत, सॉरी म्हणावं असं वाटते. आपण एखादा शब्द सॉरी म्हणतो आणि विसरून जातो, पण जेव्हा आपण लेटरमधून एखादा हे सॉरीवाल्या फिलिंग्स लिहितो तेव्हा ती कित्येक वर्ष नंतर जपून ठेवण्यासारखी एक आठवण बनून जाते है ना. ऐकत रहा 94.3 टोमॅटो FM वर दिल से रहा रसिका बरोबर. थोड्याच वेळात विचारणार आहे या दोघांना पण मेड फॉर ईच अदर कपल होण्यासाठीच्या यांच्या काही खास टिप्स. ऐकूया एकदम फ्रेश. 94.3 टोमॅटो FM वर तुम्ही आहात दिल से रसिका आहे तुमच्या बरोबर. आभाळ माया, दामिनी अशा काही टीव्ही सिरियल्स असतील किंवा सनई चौघडे, पोस्टर बॉईज, इक्बाल, डोर, अपना सपना मनी मनी, गोलमाल रिटर्न्स अशा वेगवेगळ्या मराठी हिंदी सिनेमांमधून तो एक अतिशय उत्तम ऍक्टर आहे हे तर आपल्या सगळ्यांना कळलेलं आहे. पण तितकाच तो एक उत्तम लाईफ पार्टनर सुद्धा आहे, तितकाच तो एक उत्तम माणूस सुद्धा आहे हे आपल्याला खास करून कळतं जेव्हा आपण त्याच्याशी अशा गप्पा गोष्टी करतो तेव्हा. सो आज आपल्याबरोबरचे हे जे खास मेड फॉर ईच अदर कपल आहे श्रेयस आणि दीप्ती तळपदे, तुम्हा दोघांनाही मला विचारायचं आहे तुमच्या या एवढ्या एक्सपिरियन्समधून की एक खास मेड फॉर ईच अदर कपल होण्यासाठी काही खास क्वालिटीज किंवा काही खास टिप्स तुम्ही काय सांगाल? आय डोंट नो, एव्हरी मॅरेज इज डिफरंट, एव्हरी रिलेशनशिप इज डिफरंट. हेच रूल्स असं आपलं. बट व्हॉट युअर सेइंग इज राईट की फॉर अ हेल्दी रिलेशनशिप आपण म्हणू की काय, तर आय थिंक तुमचं रिलेशनशिप फ्रेश ठेवणं ही तुमची जबाबदारी आहे. बाहेरनं कोणी तिसरा माणूस येऊन ते तुमच्यासाठी करणार नाही आहे. सो त्याच्यामध्ये जे काय त्याचा फ्रेशनेस मेंटेन करायचा आहे तो तुम्हालाच करायचा आहे आणि यू हॅव टू पुट इन दॅट एफर्ट. म्हणजे जर तुम्ही एकमेकांचा विचार नाही केला तर मग त्या रिलेशनशिपला काही अर्थ नाही आहे. सो तुम्हाला जर का असं वाटत असेल, आणि जे प्रत्येकाला वाटतं यू जस्ट नीड टू लिसन टू युअर हार्ट की बाबा ही व्यक्ती माझी लाईफ पार्टनर होऊ शकते का, म्हणजे डू आय सी माय सेल्फ रिअली ग्रोईंग ओल्ड विथ दॅट पर्सन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसं मी मगाशी म्हणालो की आम्ही एक छोटा रूल केला आहे की आम्ही भांडून झोपत नाही. जे काय आहे त्यावेळेला आय फील यू कॅनॉट इग्नोर करणं त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन नाही आहे, किंवा म्हणजे पळून जाणं इज नॉट द सोल्युशन. इट्स बेटर दॅट यू कन्फ्रंट इट. जे काय प्रॉब्लेम आहे त्याला सामोरे जा, तिकडे कन्फ्रंट करा आणि ते रिझॉल्व्ह करा. कारण असा कुठलाच प्रॉब्लेम जगात नाही आहे की जो रिझॉल्व्ह होऊ शकत नाही माझ्या मते. सो तुमचे छोटे छोटे जे काय आहेत ते रिलेशनशिपचे गोल्स आणि रूल्स बनवा अँड पुट इन दॅट एफर्ट टू मेक शुअर दॅट इट रिमेन्स फ्रेश. क्या बात आहे. सो थोड्या का होईना पण या टिप्स आपण जर आपल्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट केल्या तर आपलं सुद्धा रिलेशन हे नक्कीच मेड फॉर ईच अदर होऊ शकतं है ना. आता श्रेयस तळपदे आपल्याबरोबर आहे आणि इतक्या वेळाच्या गप्पांमध्ये त्यांनी त्याच्या फिल्ममधला एकही डायलॉग नाही म्हणायचा. हे बरोबर नाही वाटत ना. थोडा मी ट्राय करणार आहे या गाण्यांच्या नंतर एखादा डायलॉग म्हणून घ्यायचा. एन्जॉय करत रहा दिल से 94.3 टोमॅटो FM वर. रसिका आहेच तुमच्याबरोबर एकदम फ्रेश. 94.3 टोमॅटो FM वर तुम्ही आहात दिल से रसिका आहे तुमच्याबरोबर. आणि आज आपल्याबरोबर खास मेड फॉर ईच अदर कपल श्रेयस तळपदे आणि दीप्ती श्रेयस तळपदे.
त्यांच्याबरोबर खूप साऱ्या गप्पा गोष्टी, त्यांचा एकूणच मेड फॉर इच अदरचा प्रवास, त्यांच्या फिल्मी लाईफचा प्रवास हा जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. आता अर्थातच हा सगळा प्रवास आपल्याला ऐकायला किंवा मला बोलायला खूप छान वाटतं, मज्जा येते. पण तुम्हा दोघांना मला विचारायचं आहे की या सगळ्या गप्पा गोष्टींचा हा सगळा प्रवास नेमका तुम्हाला कसा वाटला? We remembered so many things because of this. ॲक्च्युली त्या निमित्ताने खूप जुन्या गोष्टींना पण एक उजाळा देतो आणि म्हणजे त्या निमित्ताने जर का काही गोष्टी आपण विसरलो असू तर परत एकदा त्याची आठवण होते. सो खरंच मजा आली, कारण इट्स नॉट एव्हरी डे दॅट वी रिअली डिस्कस दीज थिंग्स. सो बोलता बोलता यू रिअलाइज की नाही यार, सकाळी मी जे केलं ना त्यात माझी चूक होती. सो पोस्ट दॅट यू ऑटोमॅटिकली गो अँड यू से सॉरी. सो इट इज अ गुड थिंग. येस येस, मला पण खूप छान वाटलं. म्हणजे मला माहिती नाही, पण डोळ्यात कधीतरी असं छान एक आनंदाचे पण क्षण मी बघितले तुमच्या दोघांच्याही डोळ्यामध्ये. एक मेसेज जर द्यायचा झाला तर तुझ्याकडून एक छान मेसेज काय देशील हिला, दीप्तीला, एकमेकांना? हो, बट आय थिंक दीप्ती ना कधी कधी थोडीशी ती शॉर्ट टेम्पर्ड आहे. सो अर्थात तिला असा खूप गोष्टींवर असा राग येत नाही, पण आणि मला माहिती आहे तिला कधी कुठल्या व्यक्तीवर कसा राग येऊ शकतो ते. पण समटाईम्स इट इज बेटर टू बी डिप्लोमॅटिक, कारण ती लाईक आय सेड, आय कीप सेईंग दिस की ती स्ट्रेट फॉरवर्ड आणि ब्लंट आहे. पण आय थिंक समटाईम्स इट हेल्प्स टू बी डिप्लोमॅटिक. तू काय सांगशील? That's very difficult, so I'm going to try. मेसेज काय देशील श्रेयससाठी? Sometimes it's good to try my way. So Shreyas इतका जास्त डिप्लोमॅटिक आणि थिंकिंग फ्रॉम दी अदर पर्सन्स पर्स्पेक्टिव्ह असल्यामुळे समटाईम्स इट्स नाईस टू थिंक अबाउट युअर ओन सेल्फ. ओके, लुक आफ्टर युअर ओन सेल्फ. डायलॉग मगाशी आपण काढून ठेवला वाटतं, आणि तो राहिलाच का बोलायचा? तू बोलणार आहेस? काय, कुठला डायलॉगचा? गोलमाल अगेनचा एक बोलतो. अरे सुंदरी है गोपू सुंदरी, अपनी गली की डॉगी सुंदरी, मैंने कितनी बार बोला है भूत भूत कुछ नहीं होता, गोपू प्लीज. लाइक जैसे क्रिसमस में सब लोग बोलते हैं ना, संता आएगा, सबको पता है घंटा आएगा. क्या बात आहे, थँक्यू सो मच डिअर. छान वाटले. सो पुन्हा एकदा श्रेयस आणि दीप्ती तुम्हा दोघांना पण थँक्यू सो मच म्हणते. खूप छान गप्पा गोष्टी, कधी हसरे खेळकर क्षण, दंगा मस्ती, कधी थोडंसं इमोशनल होणं, सेंटी होणं आणि डोळे पाणावणं, अशा काही गोष्टी मी तुमच्याबरोबर एक्सपिरियन्स केल्या. मला पण खूप मजा आली. हा एक्सपिरियन्स मला देण्याबद्दल तुम्हाला परत एकदा थँक्यू सो मच. आणि मी तुम्हा सगळ्यांना म्हणेन आता टाटा बाय बाय. पुन्हा आपण भेटणार आहोतच दिल से उद्या रात्री 8 ते 12 या वेळेमध्ये. तोपर्यंत शुभरात्री, गुड नाईट, शब्बा खैर, अँड ऑफकोर्स टेक केअर.